दादा नमस्कार. नमस्कार. तर तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. मी डॉक्टर प्रणव सिंह पाटील. हां, मला सांगा की या शेतीबद्दल सांगा कशा प्रकारे केले जाते. इथं AI ऊस शेतीची प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे. तुम्ही हां. कृषी प्रदर्शन 2026 मध्ये आलेले आहात. हां. याच्यामध्ये हे 15006 नावाची जात इथे लावलेली आहे. 6 फूट बाय 1.5 फुटावरती जात लावलेली आहे आणि ड्रिप इरिगेशन या ठिकाणी केलेलं आहे. तर पारंपरिक पद्धतीमध्ये जर बघितलं आपण तर ते 5 ते 6 फुटवे आपल्याला दिसतात, परंतु इथं जवळपास 8 ते 10 फुटवे जगलेले आहेत आणि उंची जर बघितली आपण तर जवळपास 20 फुटापर्यंत हा ऊसाची उंची गेलेली आहे. तर ह्याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरलेलं आहे, जसं की सेन्सरचा वापर केलेला आहे. त्याच्यामध्ये ते सेन्सरमुळे मातीमध्ये किती ओलावा आहे, किती अन्नद्रव्य आहेत ते समजतंय. हवामान केंद्र एक गावामध्ये लावलं जातं त्याच्यामध्ये, आणि गावात तापमान आर्द्रता किती आहे ते पण त्याच्यामध्ये समजतं. त्याच्यामुळं कीड आणि रोग जर येणार असेल तर आपल्या मोबाईलवरती हे एक आपल्याला 10-15 दिवस अगोदरच समजतं. त्यानुसार आपण फवारणी वगैरे घेऊ शकतो. तिसरं, हे सगळ्या ऊसाचं जे आहे ते फोटोग्राफ्स ड्रोननी आणि सॅटेलाइटनी घेतले जातात, आणि त्यामुळं काय होतं की आपल्या शेतामध्ये जर एखादा मधला पट्टा खराब झाला असेल तर ते फोटोग्राफमध्ये आपल्याला कळतो, आणि त्यामुळे तेवढ्याच पट्ट्यामध्ये जाऊन आपण नियोजन करू शकतो. हे सगळा मिळालेला डेटा जो आहे तो कम्प्युटरला जातो, आणि कम्प्युटरमध्ये जे तज्ज्ञ बसलेले आहेत त्या ठिकाणी त्याचा अभ्यास करतात आणि त्यानुसार तुम्हाला मोबाईलवरती मार्गदर्शन करतात. तर अशा पद्धतीने जर आपण योग्य नियोजन केलं आणि वेळच्या वेळेला ते ऊस आपण त्याला पाणी, खत आणि फवारण्या वगैरे करत राहिलो तर पारंपरिक ऊस ज्या पद्धतीने केला जातो त्याच्यापेक्षा 20 ते 25% त्याच्यामध्ये आपल्याला अधिक वाढ दिसून येते. वजन चांगलं भरतं आणि ऊसाचं उत्पादन चांगलं येतं. आता बोला बोला बोला. आणि खर्च जर बघायला गेलो आपण तर हे तंत्रज्ञान सध्या भाडेतत्वावरती शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. तर एका वर्षाला एका एकरचं 10,000 रुपये भाडं त्यांच्याकडनं घेण्यात येतं, आणि ते भाडं सुद्धा आता सध्या कारखाने आणि शेतकरी मिळून भरतात आहे. म्हणजे 50 ते 60% कारखाना भरतो, म्हणजे 5 ते 6,000 रुपये कारखाना भरतो आणि 4,000 रुपये शेतकरी भरतात. तर एक वर्षासाठी 4 ते 5,000 रुपयामध्ये एका एकराचं हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना तसं बघायला गेलं तर फार कमी पैशामध्ये आणि चांगलं तंत्रज्ञान आहे, आणि त्याचा शेतकऱ्यांना नक्की फायदा होतोय. आपण जे आधी शेती करतो म्हणजे ऊस शेती आणि आधुनिक पद्धतीची शेती काय काय फरक आहे यामध्ये, म्हणजे ज्यांना समजणार नाही की AI पद्धतीने कशा प्रकारे शेती करतात, त्या AI बद्दल काय सांगाल तुम्ही. आता याच्यामध्ये काय आहे की कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे मानवाच्या बुद्धिमत्तेच्या पुढे जाऊन जे मशीनची बुद्धिमत्ता आहे ते वापरण्यात आलेली आहे. जो मातीमध्ये अनेक प्रकारचे घटक असतात आणि त्या घटकाचं सगळं डेटा जो आहे तो कम्प्युटरमध्ये स्टोअर केलेला असतो. एखादं वाहन ज्या वेळेला आपण लावतो त्या वाहनाचे पण अनेक गुणधर्म असतात. ते वाहनामध्ये काय काय गोष्टी आहेत चाललेल्या आहेत ते पण कम्प्युटरमध्ये स्टोअर केला जातो. तर आपल्या शेतातला हा सगळा डेटा जो घेऊन आपण ज्या वेळेला कम्प्युटरला फीड करतो तर कम्प्युटर आपल्याला ते प्रोसेस करून सांगतं की आपलं पीक सध्या योग्य पद्धतीने वाढतंय का वाढत नाहीये. म्हणजे योग्य पद्धतीने वाढत असेल तर काय डेटा असायला पाहिजे, आणि आता जसं वाढतंय तर काय डेटा येतोय, आणि त्यानुसार मग आपल्याला वेळच्या वेळेला मार्गदर्शन येतं आणि ते जी कमतरता आहे ते आपण भरून काढू शकतो. ज्यांना समजणार नाही की AI पद्धतीने शेती कशी करायची त्यांना कशा प्रकारे समजेल, म्हणजे उत्पादनात कशा प्रकारे वाढवतं आपल्याला. म्हणजे तुम्ही योग्य वेळेला योग्य पद्धतीनं योग्य प्रमाणामध्ये गोष्टी केल्यामुळं ते त्या पिकाला मानवतात. आणि आपण पारंपरिक पद्धतीनं ज्या वेळेला अनुभवातनं शेती करतो तर बऱ्याच वेळेला आपण सगळ्या काही गोष्टी म्हणजे पाणी देण्याची पद्धत जर बघितली तर पाण्याने पाणी देण्याचा प्रकार जास्त आहे. त्यामुळं काय होतं की ते पाणी वाया जास्त जातं आणि उपयोग त्याचा कमी होतो. तसं खत देण्याच्या आपल्या पद्धती ज्या आहेत ते जर विस्कटून आपण खत देत असू तर ते पण जास्त वाया जातं. तर मुळाच्या भोवती ड्रीपच्या साह्याने खत दिलं तर त्याचा जास्त उपयोग होतो. मग जमिनीचा आपला सामू किती आहे म्हणजे pH किती आहे हे सुद्धा माती परीक्षणातनं तज्ज्ञ ओळखतात, आणि तुमच्या जमिनीला त्या अन्नद्रव्यासाठी आणि त्या पिकाच्या वाढीसाठी नेमकं काय टाकणं गरजेचं आहे हे मार्गदर्शन तुम्हाला मिळतं, आणि त्यामुळं टाकलेल्या गोष्टी त्याला घेता येतात. तर आपण म्हणूया की एक तंतोतंत शेती गरजेनुसार त्या पिकाला आपण वेळच्या वेळेला गोष्टी देत राहतो, त्यामुळे त्याची जोमाने वाढ होते. तसं बाकीच्या आपण पारंपरिक पद्धतीमध्ये तसं होताना दिसत नाही, आणि अनुभवाच्या जोरावर आपण करतो तर बऱ्याच गोष्टी वाया जातात. पाणी वाया जातं, खत वाया जातं, आणि त्या वेळेला न मिळाल्यामुळं तेवढी जोमाने वाढ होताना दिसत नाही. आता आपण जो मागो प्लॉट बघतोय साधारणतः कांड्या किती आहेत. आता जवळपास जर तुम्ही बघितलं तर कांड्या जवळपास एक 25 ते 30 कांड्या आहेत त्याला, आणि जवळपास 8 फुटवे जगलेले आहेत. आपण पारंपरिक शेतीमध्ये जर बघायला गेलो
तर एक 4 ते 5 फुटवे जगतात किंवा चांगला शेतकरी असेल तर 5 ते 6 फुटवे जगतात. त्याच्यापेक्षा जास्त फुटवे जगताना आपल्याला दिसत नाही. आणि इथं 6 फूट बाय 1.5 फुटावरती हे लागवड केलेली आहे. तर एक समान आपल्याला जर बघितलं तुम्ही ऊस, तर ऊस एक समान वाढलेला आहे. आणि जे कांडीचं अंतर आहे ते कांडीचं अंतर पण एक बऱ्यापैकी चांगलं अंतर आहे. बऱ्याच वेळेला आपण बघतो की कांड्या जास्त आहेत असं काही ठिकाणी दिसतं, परंतु अंतर जर जास्त नसेल तर ते जास्त कांड्यांना काही उपयोग नाही आहे. तर अंतर पण जास्त आहे आणि कांड्या पण जास्त आहेत, त्यामुळे उंची वाढलेली आहे, संख्या जास्त आहे, त्यामुळे एकूण त्याचं वजन जे आहे टोटल शेतकऱ्याचं ते वाढणार आहे. आता ठिकठिकाणी आपण बघतो की नवीन व्हरायटी, ऊसाच्या नवीन व्हरायटी येतात. तर शेतकऱ्यांनी ऊसाच्या नवीन व्हरायटीमध्ये का जावं असं तुम्हाला वाटतं? म्हणजे आपण बघतोय बाकीकडे 86-032 आहे, त्या सोडून तुम्ही काय सांगताय की यामध्ये आपल्याला कशा प्रकारे फायदा मिळतो, का निवडावी? आता तसं बघायला गेलं तर ऊसाच्या ज्या व्हरायटी येतात मार्केटमध्ये ते शक्यतो शासकीय जे यंत्रणा आहे त्याच्यातूनच येतं. कुठलीही प्रायव्हेट कंपनी ऊसाची व्हरायटी आणताना तुम्हाला दिसणार नाही. ऊसाची नवीन व्हरायटी आणायची म्हटलं तर त्याला 5 ते 10 वर्ष प्रयोग केले जातात. आणि मग कुठली पण नवीन व्हरायटी आली तर त्याचं कम्पॅरिझन अगोदर 86-032 सोबत केलं जातं, कारण ती स्टँडर्ड व्हरायटी आहे. तिच्यापेक्षा जर चांगली असेल तरच मार्केटमध्ये नवीन व्हरायटी रिलीज होत असते. त्यामुळं तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार किंवा जे काही रिसर्च स्टेशन आहे त्या रिसर्च स्टेशनच्या प्लॉटवरती एखादी नवीन व्हरायटी ज्या वेळेला 86-032च्या पुढे जाते त्यावेळेलाच मार्केटमध्ये ते रिकमेंड केले जाते किंवा रिलीज केले जाते. त्यामुळे नवीन वाहन हे त्याच्यापेक्षा थोडं सरस असतात म्हणूनच पुढे येतात. त्याच्यापेक्षा सरस नसतील तर ते नवीन वाहनच येत नाहीत. तर ही एक गोष्ट आहे. मात्र आपण हे बघणं गरजेचं आहे की ह्याच्यामध्ये सगळ्यात स्पेशल काय आहे. म्हणजे काही वाहन असतात की जे लवकर तयार होतात, तर मग त्याची ती खासियत झाली. मग आपल्याला लवकर तयार होणारं वाहन पाहिजे असेल तर मग आपण तो निवडावा. काही वाहन असे असतात की जे क्षारपड मातीमध्ये चालतात, तर मग जर तसं फुले 265 आहे ते क्षारपड मातीमध्ये सुद्धा चांगली येते, तर मग आपल्या शेताकडे तशी परिस्थिती असेल तर आपण तो वाहन निवडावा. पण त्याला थोडं पक्व व्हायला जास्त वेळ लागतो. मग आपल्याला असं वाटत असेल की नाही खोडवा मला जास्त घ्यायचे तर खोडवे चांगले आले पाहिजे, तर मग 86-032चे खोडवे चांगले येतात. म्हणजे नेमकं प्रत्येक जातीचं एक वेगळं ॲडव्हान्टेज असतं किंवा एक चांगली गोष्ट असते. तर मग आपल्या भागामध्ये ती जर पाहिजे असेल तर मग आपण ती जात निवडावी. आणि काही जाती असे असतात की पाण्याला ताण सहन करतात, जसं ही 86-032 आहे ती पाण्याचा ताण सहन करते. म्हणून शेतकरी ज्या भागामध्ये शेतकरी पाणी कमी आहे तर त्या ठिकाणी ते 86-032 घेतात. तर मग नेमकं आपल्या गावात कशी परिस्थिती आहे आणि त्यानुसार आपल्याला कोणतं वाहन हे योग्य ठरणार आहे ते त्या पूर्ण अभ्यासातनं तुम्हाला तज्ज्ञ मार्गदर्शन करतात. एकरी साधारणतः किती उत्पन्न मिळू शकतं आपल्याला? तर ते प्रत्येक जातीचं थोडं कॅपॅसिटी वेगळी आहे. सगळ्यात जास्त आपण म्हणू फुले 265 जे आहे ते एकरी 100 ते 120 टनापर्यंत जाते. 86-032 100 टनापर्यंत जाते. हे 80 टनापर्यंत जाते व्हरायटी. तर प्रत्येक जातीचं कॅरेक्टरिस्टिक वेगळं आहे, म्हणजे ॲबिलिटी वेगळी आहे, म्हणजे उत्पादन देण्याची क्षमता वेगळी आहे. पण मी जसं म्हटलं की कमी वेळेत तयार झाल्यामुळं काही नवीन जातीसुद्धा शेतकऱ्यांच्या फायद्याच्या होऊ शकतात. जरी त्याचं एक 10 टन उत्पादन जरी कमी असलं, लवकर तयार होणे, कमी पाण्यात तयार होणे हे पण पाहिजे शेतकऱ्यांना. त्यामुळं आपण फक्त टनेजवर कम्पेअर करू शकत नाही. तुम्ही ही व्हरायटी सांगितली, मला परत एकदा व्हरायटीचं नाव सांगा पूर्ण. हे 15-006 आहे. हा जो वाहन या ठिकाणी आपण बघतोय, आता जी उंची आहे किंवा जे फुटवे आहेत हे जवळपास त्याला 315 दिवस झालेले आहेत, म्हणजे जवळपास 10.5 महिने झालेले आहेत. चालेल मित्रांनो, आपण बघितलं 15-006 ऊसाची व्हरायटी आणि त्याच्याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन आपल्याला दादाने दिलं. दादा खूप खूप धन्यवाद तुम्ही संपूर्ण माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद.